नमस्कार. आपण पाहत आहात ATN मराठी न्यूज चॅनल. आपण सध्या आहोत दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असणारे माळेगावमध्ये. यात्रेला नुकताच उद्यापासून इथं सुरुवात होते आणि गेल्या 35 वर्षापासून या यात्रेमध्ये मनोरंजनातून प्रबोधन हा जो वारसा आहे रघुवीर खेडकर घेऊ साहेब आपल्यासोबत आहेत. ते सातत्याने इथं करत आहेत. आपण तमाशाला दिवस कसे आहेत सध्याच्या काळात, तमासगीरांच्या काय अडचणी आहेत, अशा अनेक प्रश्नावर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं ATN मराठी या चॅनलमध्ये. काय सांगता येईल, सध्या एक तमाशा ह्या कलेला कुठेतरी घर लागल्यासारखे वाटतंय का? हो, हे सत्य आहे. कारण इथून मागं वाटत होतं मला की पुढची पिढी ह्याच्यात उतरल, नवीन मुलं येतील, नवीन मुली येतील, त्याने तमाशाची कला टिकल, गाणारे येतील, वाजवणारे येतील. परंतु तसं काही झालं नाही. मला चांगलं आठवतं, मी इथं माळेगावला ज्यावेळेस आलो 1987ला, तर त्यावेळेस माझ्या फडात 130 माणसं होती आणि काळाच्या ओघात माणसं दगावत गेली. परंतु त्या माणसांच्या जागेवर दुसरी माणसं कार्यरत झाली नाहीत, कारण तमाशा कोणी स्वीकारायला तयार नाही. खरं तर महाराष्ट्राची लोककला आहे. मुंबईच्या पलीकडे समुद्र आहे, आता इथून पुढे आंध्र लागतो, इकडे गेलं दक्षिणेला का कर्नाटक लागतं आणि उत्तरेला गेलं का गुजरात लागतं. म्हणजे तमाशा फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. आणि ही कला नवतरुणांनी, आता जे नवतरुण नोकरीविना फिरतात अशा तरुणांनी ही कला जर अंगीकृत केली तर ही कला काही वर्ष, म्हणजे काही काळ टिकेल, 100-150 वर्ष. नाहीतर जसं सर्कशीचं झालेलं आहे तसं तमाशाचं व्हायला आता फार दिवस लागणार नाहीत, कारण तमाशाला घर लागलेली आहे, हे त्रिवार सत्य आहे. मगाशी मला बोलता तुम्ही सांगितलं की चित्रपटामधूनही आपल्याला काम करण्याची संधी मिळाली, मालिकातून काम करण्याची संधी मिळाली. याचा अर्थ की आपण मोठ्या पडद्यावरही काम केलं असतं. संधी तर आपल्याला मिळाली होती, मात्र आपण हा तमाशा जोपासला, ही लोककला जोपासली. या मागचं काही कारण सांगता येईल? याच्या मागचं कारण असं होतं की त्यावेळेस माझ्या मागं 140 माणसं होती, त्यांचं कुटुंब होतं आणि सिनेमा एक सिनेमा निघायला 1.5 वर्ष लागायचं त्या काळात. तर डॉक्टर जब्बार पटेल म्हणजे डॉक्टरांनी मला मागणी घातली माझ्या आईला की रघुवीर मला 1.5 वर्ष पाहिजे. मग आईने त्यांना असं रावटीच्या बाहेर नेलं आणि सगळं तंबू वगैरे सगळं दाखवलं. म्हणे हा रघु म्हणजे आमचा हा तंबू आहे आणि हा जर तुम्ही नेलात तर मग आम्ही जगायचं कसं. त्यामुळे रघुला आम्हाला 1.5 वर्ष नाही, पण तुमची शूटिंग असेल त्यावेळेस मी सोडेल. पण तो पिक्चरच असा होता, त्या पिक्चरचं नाव होतं एक होता सोंगाड्या, आणि मी न उपलब्ध झाल्यामुळे त्याचं नाव ठेवण्यात आलं एक होता ईदुशेख. आणि माझ्यासारखाच दिसतो म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेला माझं काम देण्यात आलं. त्याच्यात पहा, लक्ष्मीकांतनी समय नृत्य केलेलं आहे, तर ते सगळं माझं शूटिंग करून ते समय नृत्य त्याच्याकडनं करून घेतलं होतं डॉक्टरांनी. त्याच्यानंतर मला गोड गोड पापामध्ये थोडासा चान्स मिळाला. अजून मर्दावर दर्दमध्ये मंदाराणी म्हणून माझी बहीण आहे, तिला मिथूनच्या बहिणीचं काम मिळालं होतं. पुन्हा टार्झन सिंदबाद आणि राणी सिंड्रेला याच्यातही मंदाला काम मिळालं होतं. म्हणजे आम्ही दोघंही तिकडं जाणार होतो, परंतु या प्रेक्षकांमुळे आणि या आमच्या कलाकारांमुळे आम्ही तिकडे गेलो नाही आणि थांबलो. पण त्याचा फारसा उपयोग झाला असं वाटत नाही. आता तमाशा कुठेतरी बदलत चाललेला दिसतोय. हो, अनेक इव्हेंट केले जात आहेत, गाण्याचे प्रोग्राम ठेवले जातात, जिथे की फक्त एक आणि एकच कलाकार असतो आणि वाद्यावर संगीत किंवा गाण्यावर नाचणं वेगळं आणि प्रत्यक्षात स्टेजवर गायन करणं आणि लाईव्ह कार्यक्रम त्याच्यातून नृत्य करणं. तर ही कला आता जवळपास संपतच आलेली दिसते. आता फक्त तुमच्या मार्फत हे सगळे कार्यक्रम होत आहेत, मात्र इतर ठिकाणी जर कुठं बघितलं तर फक्त इव्हेंट म्हणून एखादा सेलिब्रिटी बोलवणं आणि त्याला गाण्यावर नाचवणं फक्त एवढं दिसतंय. तर हे का झालं असं?
नाही, ही प्रेक्षकांची अभिरुची बदलली हम्म. आणि नवीन जी मुलं आलेली आहेत तर त्यांनी काय केलं की पिक्चर मध्ये जी गाणं आहे, समजा आता माधुरी दीक्षितांचं गाणं आहे 1 2 3 4 5 6 7, हम्म. त्या गाण्याला ती जे प्रेक्षक नाचतं ते या मुलांच्या नजरेत आलं आणि त्यांना असं वाटायला लागलं की बाईवर नाचायला लागली का आपण नाचलं पाहिजे. हम्म. हे त्यांच्या डोक्यात फिट झाल्यामुळे त्याच्यावर, या कलेवर त्याचा परिणाम झाला. आमच्या बाया स्टेजवर नाचायला गेल्या की तरुण पोरही उठून नाचू लागतात. मग त्यांना बसवावं लागतं, त्यांना सांगावं लागतं तुम्ही नाचू नका, आम्ही नाचायला आलोय, तुम्ही फक्त आमची कला पहा, असं सांगावं लागतं. आणि अभिरुची बदललेली आहे. आता मध्यंतरी एक मुलगी खूप फार्म मध्ये आली, असली चाळे केली तिने थोडे, आणि तरुण मुलांना ते भावलं. कारण तरुणांची जी म्हणजे उभराई असते, त्यांचा उभरण्याचा टाइम, आणि त्यावेळेस त्यांच्यावर जे त्यांच्या मेंदूवर संस्कार होतील ते कायमचे होतात. त्या पद्धतीने त्या मुलीने अंगविक्षेप करून थोडस मना तरुणांची विचली गेली आणि आता आम्हाला तिचं नाव घेऊन कार्यक्रम करायची पाळी आली. म्हणजे आमचा रुपया खरा असूनही आम्हाला खोटा रुपया वापरायची वेळ आली. ही प्रेक्षकांमुळे आलेली, याला प्रेक्षक जबाबदार आहेत. तमाशाचा कार्यक्रम हा लाईव्हच असतो, परंतु हल्लीच्या मुलांना लाईव्ह कार्यक्रम कमी आवडतो आणि रेकॉर्ड डान्स जास्त आवडतो. त्यामुळे मग नावेलाज असतो, आम्हाला 2-4 गाणी तरी रेकॉर्डची करावी लागतात. आमच्याकडे सरळ असतं, गायिका असते, गायक असतो, कोरसवाले असतात, वाद्यवाले असतात, सगळे असतात. आमचं सगळं म्हणजे आमचा तापाच असतो. आता माझा कलावंतांचा तापा 50 माणसांचा आहे. 50 माणसं कलावंत आहेत आणि बाकीचे 50 माणसं इतर आहेत. एवढा मोठा माझा तापा आहे. परंतु आम्हाला त्या रेकॉर्ड डान्सवर आमच्या मुलींना नाचवावंच लागतं, कारण प्रेक्षकांची ती मागणी असते. मागणी तशी पुरवठा या पद्धतीनुसार, परंतु प्रेक्षकांनी इतकंही खाली जाऊ नये असं मला वाटतं. बरं, जो बदललेला प्रेक्षक आहे तर त्या प्रेक्षकांसाठी आपला या माध्यमातून काय संदेश असणार आहे? माझं तरुणांना एक म्हणणं आहे की लाईव्ह कार्यक्रम पाहायचे शिका. रेकॉर्डवर डान्स आपण टीव्हीवर मोबाईलवर बघतो, परंतु लाईव्ह कार्यक्रम ज्यावेळेस आपण जातो तिकीट खर्च करून, आणि तिकीटच खर्च करावं, त्यांचा कार्यक्रम फुकट पाहू नये. कणात फाडणे, ते कणात शिवायला त्यांना किती कष्ट लागतात. हल्ली टेलर मिळत नाहीत, जुनं शिवणारे, नवं शिवणारे मिळतात, जुनं शिवणारे टेलर मिळत नाहीत. मग ते कणात फाडणे, आतमध्ये घुसणे किंवा त्या मुलींना दगड मारणे वगैरे, त्या मुलींच्या मागच्या व्यथा तुम्ही जाणून घ्या. त्या ज्यावेळेस रंगमंचावर लाज सोडून नाचतात त्यावेळेस त्यांच्या मागे व्यथा काय आहेत. कुणाचा बाप सिरियस आहे, कुणाची आई सिरियस आहे, कुणाचा भाऊ अपंग आहे, कुणाच्या बहिणीला कुठला तरी भयंकर रोग झालेला आहे, कुणाच्या नवऱ्याला काहीतरी भयंकर रोग झालेला आहे, कुणाच्या भावाला काही रोग झालेला आहे. आणि अशा मुली त्यांचं ऑपरेशन करायचं, हे करायचं, ते करायचं म्हणून स्टेजवर नाचतात आणि पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. तर अशा मुलींचा आपण ऱ्हास करू नये असं मला वाटतं. आपण आता बोलता बोलता सांगितलं की आपण एकूण 100 माणसाचं हे एक कुटुंब, हो. संयुक्त कुटुंब म्हणावं लागेल. हो. तर ह्याची सगळी आपण उदरनिर्वाह करता या माध्यमातून. तर अनेक वेळा असं होतं की समजा प्रेक्षक वर्ग मिळत नाही, मग त्यावेळेस साहजिकच आर्थिक अडचणी तर येणारच. मग त्या काळामध्ये तुम्ही काय करता? त्या काळामध्ये आम्ही काय करतो, समजा जर पब्लिक 500 आलं तर मग आम्ही या कलावंतांचे जे पगार असतात तेव्हा पुढच्या महिन्यात देऊ. आता हे 200-200 रुपये तुम्हाला खर्चायला राहू द्या, असं करून कलावंतांना 200-200 रुपये वाटून, काही डिझेल भरून, काही जेवणाला पैसे काढून आम्ही तो दिवस काढत असतो. आणि लोक कलावंत म्हणून महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षित आहेत? खूप अपेक्षा आहेत, परंतु त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. कारण मागच्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला करोना पॅकेज चांगलं देऊ, परंतु ते 2 लाखच रुपये मिळाले. त्या 2 लाखांनी काय होतंय?
काही होणार नाही, पण आम्ही ते स्वीकारले. जाऊ द्या, त्यांनी दिले ते स्वीकारले. त्याच्यातले अजून अर्धी निम्मी माणसं बाकी आहेत ते मिळणं. आणि दुसरं असं की हे वृद्ध कलावंतांचं जे मानधन आहे ते खूप तुटपुंज आहे. तर मागे दादांनी म्हणजे अजित दादांनी मला शब्द दिला होता. ते मानधन होतं 2200 रुपये, 2700 रुपये आणि 3000 रुपये. तर दादांनी शब्द दिला होता 5000, 6000 आणि 7000 रुपये आम्ही ते हे करू वृद्ध कलावंतांचं मानधन. परंतु त्यांचं शासन गेल्यामुळे ते मानधन रखडलं आणि ते आता आहे त्या स्थितीत आहे. पण आता सध्या राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम बघतायत, मग त्यासाठी आपण कधी एखाद्या वेळेस त्यांना रिमाइंडर म्हणून कधी पत्रव्यवहार केलाय का? नाही, आम्ही निघायचा वेळ आणि मग ते त्यांच्या ह्याच्यावर रूढ व्हायचा वेळ एकच झाला. त्याच्यामुळे आता आम्हाला त्यांची भेट घेता आली नाही. परंतु पावसाळ्यात नक्की दादांची भेट घेऊन त्यांच्या वचनपूर्तीची आम्ही त्यांना विनंती करू. तर या होत्या रघुवीर खेडकर यांच्या प्रतिक्रिया. एकंदरीतच तमाशा हा कुठंतरी जपला पाहिजे, ही लोककला टिकली पाहिजे, यासाठी ते अतोनात प्रयत्नही करत आहेत. गेल्या 35 वर्षापासून या माळेगावमध्ये अविरतपणे सेवा देणारे हे लोककलावंत यांच्या अडचणी अनेक आहेत. शासनाने याकडे दुर्लक्ष न करता यांचे जे काही मानधन आहे ते मानधनी यांना वितरित करावं अशी यांची मागणी आहे. अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा ATN मराठीसाठी. मी भीमराव कांबळे. धन्यवाद.